नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. परंतु आज आपण इतिहासावर चर्चा करणार आहोत. इतिहासातली महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे विधाने सकारण स्पष्ट करा, यावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, जी काही महत्त्वाची कारणे आहेत, आपण अशी काही कारणे बघतोय की जी आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आली होती. आता यामध्ये बघा, पहिलं जे आहे, मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. नोव्हेंबर 2020ला हा प्रश्न आला होता. बघा, याचं उत्तर लिहित असताना सगळ्यात पहिलं कारण काय आहे की मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. तो काय म्हणाला की बाबा, तुम्ही जी काही कालक्रमानुसार जी काही इतिहासाची अखंड मांडणी करता ती एकच पद्धत चुकीची आहे. त्यापेक्षा तुम्ही काय करा, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट असते. म्हणजे मायकल फुको यांच्या मते काय आहे की अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नुसतीच कालानुक्रमे मांडणी नाही करायची इतिहासाची, तर अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि भूतकाळातील स्थित्यांतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. म्हणजे काय करायचं, जी काही कालानुक्रमे तुम्ही मांडणी कराल त्याच्यामध्ये जे काही बदल होतात ते मांडणी करत असताना त्या बदलांचं तुम्हाला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, असं मायकल फुको या ठिकाणी म्हणतो. आणि फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणजे इतिहासामध्ये जे काही बदल झाले, जे काही स्थित्यांतर झाली, त्याचं स्पष्टीकरण देण्यावरती त्यांनी अधिक भर दिला. म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं गेलेलं आहे. हा पहिला मुद्दा झाला मित्रांनो. आता आपण दुसरं एक कारण आहे त्याच्याकडे वळूयात, जे कारण आपल्याला 2019ला पण आलं होतं आणि 20ला पण आलं होतं. बघा मित्रांनो, हा प्रश्न 2 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय, मार्च 2019ला आणि 20ला. बघा, आणि एक टिपा लिहायला पण विचारलाय 2 वेळा, मार्च 22 आणि जुलै 2022. बघा मित्रांनो, वॉल्टियर याच्या मते काय बाबा, यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक का म्हटलं जातं, कारण इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित करू नये. या ठिकाणी काय म्हणतो वॉल्टियर की बाबा, तुम्ही इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम फक्त एवढ्यावरच नाही अवलंबून राहायचं, तर त्याचबरोबर तत्कालीन परंपरा, शेती, व्यापार, आर्थिक व्यवस्था यांचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे वॉल्टरने काय सांगितलं की बाबा, जे काही वस्तुनिष्ठ सत्य आहे आणि घटनांचा जो कालक्रम आहे याच्यावरच इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित नाही करायचं, तर त्याचबरोबर तत्कालीन समाजाच्या परंपरा काय होत्या, शेती व्यवसाय कसा होता, व्यापार कसा होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, या सगळ्या मुद्द्यांवरती विचार होणं गरजेचं आहे, असं वॉल्टेयर म्हणाला. आणि त्याच्यामुळेच त्याच्या मतामुळेच या ठिकाणी आपल्याला इथे दिसून येते की याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला. काय विचार पुढे आला की त्याच्या मतामुळे, त्यांनी जे काही मत मांडलं या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, हा विचार या ठिकाणी पुढे आला. ओके, आणि म्हणून वॉल्टेयर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणतात. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा प्रश्न झाला. तिसरा बघा, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. म्हणजे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना कशी मिळाली याच्यावरती थोडासा आता एक विचार करूयात आपण. बघा, या ठिकाणी हा प्रश्न ऑलरेडी परीक्षेला 2 वेळा येऊन गेलाय बोर्डाच्या, तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती. पहिला मुद्दा काय बाबा, इंग्रजी शिक्षणाने, प्रादेशिक म्हणजे काय, बाहेरच्या देशातून जे काही शिक्षण आलं त्याच्यामुळे इतिहास लेखनाला कशी चालना मिळाली, तर बघा, इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. म्हणजे इंग्रजी शिक्षण जे काही मिळालं त्याच्यामुळे आपल्या देशामधल्या लोकांमध्ये आत्मजाणीव निर्माण झाली आणि त्याच्यातून राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त झाले लेखक आपले. ओके, आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. ज्यावेळेस इंग्रजी शिक्षण आपले लोक घेऊ लागले त्यावेळेस त्यांच्या वाचनात लक्षात आलं की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे काही इतिहास लिहिलेला आहे, आपल्या देशाचा जो काही इतिहास लिहिला आहे तो दूषित लिहिलेला आहे, पूर्वग्रह दूषित लिहिलेला आहे, चुकीचा लिहिलेला आहे. तर अशा इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला आणि आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले त्यांनी. ओके, आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. ओके, मग प्रत्येकाने आपापल्या प्रदेशाचा इतिहास लिहायला सुरुवात केली. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. पुढचा मुद्दा बघा, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजे तंत्रज्ञान जे काही आता दिसतंय त्याचा पण इतिहास का अभ्यासावा लागतो. बघा, कारण काय माहिती आहे का, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करत गेला. म्हणजे लाखो वर्ष झाली मानवाच्या या उत्क्रांतीला,
आणि मानव आज जर बघितला तर मानव दरवर्षी म्हणजे नवनव्या ज्या काही प्रगतीच्या टप्प्यामध्ये काय करतो, मानव नवीन नवीन कौशल्य शिकतो, नवनवीन तंत्रज्ञान शिकत असतो. बघा ना, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र, अशी वाटचाल करीत तो आता विज्ञान युगामध्ये आलेला आहे. 21व्या शतकात तो आलेला आहे. कृषी उत्पादने, वस्तूंची उत्पादने, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये आता बदल होत गेलेला आहे आणि यांत्रिकीकरणामुळे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ही सगळी प्रगती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ही सगळी प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास जो आहे तो अभ्यासावा लागतो, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ओके. यानंतर 5वा मुद्दा काय आहे की जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. ओके. हे युनेस्कोद्वारा काय यांची यादी जाहीर केली जाते याचं कारण काय बघा. पहिली गोष्ट, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांच्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. म्हणजे पूर्वजांनी जी काही कलाकृती निर्माण केली, जी काही परंपरा आपल्याला दिलेली आहे, हा आपला एक सांस्कृतिक वारसा आहे. हा काय बाबा आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि याविषयी आपल्या मनात आपुलकी असतेच. आता हा वारसा जो आहे तो पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. आता हा जो वारसा आहे तो जपला पाहिजे आणि तो जपून कुठे गेला पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे आणि यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आपल्याला. ओके. मग आपल्याला काय करायचं, हा जो वारसा जो आहे किंवा ही जी परंपरा आहे, कलाकृती आहे, ही पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी ती आपल्याला जपून ठेवणं गरजेचं आहे, तिचे आपल्याला संवर्धन करणं गरजेचं आहे. ओके. आणि काळाच्या ओघात हा ठेवा नामाशेष होता कामा नये. जसा काळ पुढे जाईल तसतसा हा जो ठेवा आहे, ही जी संस्कृती आहे ती नामशेष झाली नाही पाहिजे. ओके. आणि यासाठी त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वाच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. ओके. यासाठी म्हणजे या सगळ्यांचं जतन करण्यासाठीच युनेस्को जी आहे ती जागतिक वारसा स्थळे जी आहे त्यांची यादी जी आहे ती प्रसारित करत असते. ओके. जाहीर करत असते. पुढचं आहे इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते. अनेक विषय आहेत वेगवेगळे, त्या विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती का उपयुक्त ठरते त्याची कारणं काय आहे. पहिलं कारण आहे, इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. बरोबर. भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतात त्याच्याशी संबंधित इतिहास असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही भूतकाळातील त्या घटनांवर आधारित असते. म्हणजे वर्तमान काळामध्ये जी काही आपली जडणघडण दिसते ती भूतकाळातील काही घटनांवरच आधारित असते. ओके. आता आपण उदाहरणार्थ भूतकाळामध्ये घटना घडली, भारत स्वतंत्र झाला म्हणून आपण स्वतंत्र नागरिक म्हणून जगतोय. भूतकाळामध्ये ती घटना घडली म्हणून जर भारत स्वतंत्र झाला नसता अजूनपर्यंत तर आजची आपली जी काही परिस्थिती आहे ती तर कदाचित वेगळी असते. ओके. पुढचा मुद्दा बघा. या घटना विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, सामाजिक, धार्मिक, राजकीय, संघटन, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. या सगळ्या घटना ज्या आहेत त्या विज्ञान, तंत्रज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटन असेल, कला असेल, या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या सगळ्या घटना घडलेल्या असतात. आणि या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसाठ्याचा एक स्वतंत्र इतिहास असतो. विज्ञान तंत्रज्ञानाचा एक स्वतंत्र हे आहे, इतिहास आहे. तत्वज्ञानाचा विषय आहे, वेगळा इतिहास आहे. धर्माचा वेगळा इतिहास आहे. राजकीय संघटनांचा वेगळा इतिहास आहे. कलेचा वेगळा इतिहास आहे. ओके. आणि या ज्ञानसाठ्याच्या आधारेच त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा चालू असते. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाचे हे महत्त्व लक्षात घेता इतिहास संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते असं आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आहे बघा. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. म्हणजे कलेच्या इतिहासाचा, कला जी आहे त्या कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आपल्याला आवश्यकता आहे. 2 वेळा प्रश्न येऊन गेलाय. काय बाबा. पहिली गोष्ट, कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. कला वस्तू ज्या आहेत त्यांच्या स्वतंत्र खरेदी विक्रीचं एक स्वतंत्र क्षेत्र असतं. हा पहिला मुद्दा लिहू शकतो. दुसरा मुद्दा, या कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यांच्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का, हे त्यातील जाणकारच सांगू शकतो. जसं सोनं जे आहे ते खरंच ओरिजिनल आहे का खोटं आहे हे जाणकार सांगू शकतात. तसंच काही ज्या वस्तू आहेत कला वस्तू त्या नकली आहेत का खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार कसा आहे, दर्जा कसा आहे हे त्यातील जाणकारच जाणू शकतात. ओके. कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात. आणि एकूण कला वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. कलेचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी सखोल तज्ज्ञाची आपल्याला आवश्यकता असणार आहे. सखोल अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असणार आहे. पुढचा मुद्दा आहे चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर
असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचं आहे. असं का माहिती आहे का मित्रांनो? याचं उत्तर असं आहे की कठपुतळ्या असतील किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. चित्रकथी परंपरा कशाला म्हणतात? कठपुतळ्या आणि चित्रांच्या साहाय्याने आपण रामायण महाभारतातील कथा ज्या काही सांगतो, ह्या कथा सांगण्याची जी परंपरा आहे तिला चित्रकथी परंपरा म्हणतात. दुसरा मुद्दा लिहू शकता, या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपल्या वैभवशाली वारसा आहेत. ओके, या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो आपला वैभवशाली एक वारसा आहे. ठाकर असेल, आदिवासी असेल, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे. चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर आलेल्या चित्रकथीसारख्या परंपरेचे पुनर्जीवन करणं आजच्या काळामध्ये आपल्याला गरजेचं आहे. ओके, एकदा येऊन गेला होता हा प्रश्न. यानंतर बघा, प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे. आता प्रसारमाध्यमे म्हणजे आता बघा ना, आता तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचार केला तर मागच्या काही काळामध्ये काही मुलं हिंदीच्या पेपरलाच गेली नाही, कारण व्हॉट्सअपवरती प्रसारमाध्यमांवरती 9 तारखेला हिंदीचा पेपर आहे अशा प्रकारचं वेळापत्रक काही ठिकाणी प्रसारित होत होतं आणि खरा पेपर 8 तारखेला होऊन गेला मित्रांनो. त्यामुळे हे प्रसारमाध्यमं जे आहेत त्याच्यामधून मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घेणं गरजेचं आहे. याचं कारण काय माहिती आहे का? प्रसारमाध्यमांमध्ये आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असं नाही. ओके, वास्तवाला धरून असेलच असे नाही, खोटी पण असू शकते. ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजूंनी विचारात घेणं आवश्यक असतं आणि प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह, दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असते. ओके, आता एक घटना काय झाली, जर्मनीतील स्टर्न या साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या. म्हणजे हिटलरने जी काही डेली डायरी लिहिली, ज्या काही रोजनिशा लिहिल्या त्या प्रसिद्ध केल्या या वृत्तपत्राने. आणि मग झालं काय माहिती आहे का? पुढे हस्तलिखित जी आहे ती बनावट असल्याचं सिद्ध झालं आणि म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घेणं गरजेचं आहे. ओके, पुढचा 10वा प्रश्न आहे आपल्याकडे, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. का गरज पडते? कारण याचं पहिलं कारण असं आहे की बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावा लागतो. एखादी बातमी मला लिहायची आहे तर तिचा भूतकाळ लिहिणं मला खूप गरजेचं असतं. बरोबर, दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात. ओके, आता मला भारत स्वतंत्र कसा झाला यावरती जर का एखादी बातमी लिहायची असेल तर त्या संदर्भात मला भारताचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे, किंवा लेख लिहायचा असेल एखादा तर. बघा, वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. ओके, आता वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-55 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लेख, विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. ओके, आता समजा एखादा समजा भारतातला किंवा महाराष्ट्रात दुर्दैवाने असं काही होऊ नये, परंतु एखादा मोठा व्यक्ती, महान व्यक्ती जर का दुःखद निधन झालं त्यांचं, तर आपल्याला त्याची जी बातमी ज्यावेळेस दिली जाते त्या बातमीसोबत त्या व्यक्तीचा इतिहास पण, त्या व्यक्तीचा भूतकाळसुद्धा लिहिला जातो. भूतकाळामध्ये त्या व्यक्तीने जी काही मोठी मोठी कार्य केलेली असतात ती सुद्धा या ठिकाणी लिहिली जातात. त्यामुळेच वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज खूप भासते. त्यानंतर पुढचा 11वा आहे, संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय का झाली? बघा, याचं कारण असं आहे की या भारुडांच्या विषयात विविधता आहे आणि नाट्यात्मकता होती. ओके, दुसरा मुद्दा, विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांना सुद्धा आवडला होता आणि ही भारुडे चालीवर गायली जायचे. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात, चालीवर होती ना, त्याच्यामुळे आवडलं लोकांना. आणि व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली एकनाथांची ही भारुडे यामुळेच लोकप्रिय झाली. कारण का? याच्यात विविधता आणि नाट्यमयता होती, विनोदाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला आणि ही भारुडे चालीवरती होती, त्यामुळे ती लोकांना गाताना सुद्धा मजा वाटत होती. ओके, आणि व्यवहारातल्या साध्या उदाहरणामधून विनोदाच्या माध्यमातून रचलेली एकनाथांची ही भारुडे म्हणून लोकप्रिय झाले. पुढचा 12वा प्रश्न बघा, भारतीय चित्रपट सृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. का आहे? तर याचं कारण काय आहे की भारतात चलचित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबियांनी 1885 मध्ये केला. त्याच्यानंतर काय झालं, 1899 मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईच्या आझाद मैदानावर दाखवला. त्यानंतर दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून राजा हरिश्चंद्र हा पहिला बोलपट, हा पहिला चित्रपट
मुंबई येथे प्रदर्शित केला होता. ओके, त्याच्यामुळंच अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले. याचं कारण काय माहिती आहे का? 21व्या शतकात खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण झालं. सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होते. त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने बघतो. बघा ना, थेट प्रक्षेपण आता IPL म्हटलं तरी जगात कुठेही असा तुम्ही IPL बघू शकताय. किंवा आता सध्या भारत ऑस्ट्रेलिया मॅच चालू आहे, वन डे मॅच, ती पण जगात कुठेही तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे थेट प्रक्षेपण या ठिकाणी होतं आहे. निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यांवर बोलवलं जातं. तुम्ही बघा आता निवृत्त खेळाडू जे आहेत, उदाहरणार्थ इरफान पठाण असेल, त्याचबरोबर गौतम गंभीर असेल, यासारखे जे खेळाडू आहेत ते पूर्वी क्रिकेट खेळायचे, भारताकडून खेळायचे, परंतु आता ते काय समालोचनासाठी म्हणजे कॉमेंट्रेटीसाठी येतात. ओके, सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतो किंवा दिसतो असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यामुळे कंपन्या कंपन्या काय होतात की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणाद्वारे दरम्यान करत असतात. त्यामुळेच हे अर्थकारण सगळं बदललेलं आहे. कारण खूप मोठ्या करोडोची उलाढाल होते. IPL मध्ये पण करोडोची उलाढाल होते, तुम्हाला माहिती आहे. 14वा, खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. खेळणी जी असतात ना वेगवेगळ्या प्रकारची, बघा, मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. बघा, खेळण्यामुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. बघा, जुन्या काळातली जर खेळणी बघितली तर त्या काळातली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा दिसते. मातीचे किल्ले, त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा आपण ठेवतो. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो. त्याचबरोबर उत्खननात पोइंपो शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंताची बाहुलीवरून म्हणजे भारतीय हस्तदंताची जी काही बाहुली सापडली इथं उत्खननात, ओके, व रोम, त्याच्यामुळे भारत व रोम यांच्यात काहीतरी संबंध होता का हे निदर्शनास येतं. आणि त्याचबरोबर मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धतीचा पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान याची माहिती मिळते. ओके, म्हणून खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. पुढचा 15वा प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. कारण काय माहिती आहे का? मेजर ध्यानचंद हे त्यावेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते, म्हणजे कॅप्टन होते. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा लिहू शकता. दुसरा मुद्दा, त्यांनी 1928, 1932, 1936, 28 नंतर 4चा पाडा आहे, 28, 32, 36, बरोबर ना, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, लक्षात ठेवायचं 4चा पाडा, कारण दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात या ठिकाणी असं दिसतंय. अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीचं सुवर्ण पदक त्यांनी मिळवून दिलं. ओके, 1932च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जापान विरुद्ध 25 गोल केले. बरं का, 1932 मध्ये 25 गोल खायचं काम नाही, 1 गोल करणं अवघड जातं कधी कधी. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकूण 400च्या वर गोल केले होते. म्हणून मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. 15वा नंतर 16वा प्रश्न आपल्याकडे आहे, आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण का वाढले? का लोक सारखे परदेशात जातात? कुठल्या कारणासाठी जातात? बघा, जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहेत. आज लोक फिरायला पण बाहेरच्या देशात जातात, दुबईला जातात, सिंगापूरला जातात, युरोपला जातात, ऑस्ट्रेलियाला जातात, कारण सोपं झालं आहे. पूर्वी महाग पण होतं आणि जाणं पण अवघड होतं. बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रगती व आर्थिक उदारीकरण यामुळे जग अधिक जवळ आलेले आहे. त्याच्यानंतर अभ्यास असेल, व्यवसाय असेल, चित्रपटांचे चित्रीकरण असेल, यांसारख्या विविध कारणांसाठी लोक जगभरातील ठिकाणांना भेट देतात. कारण आता चित्रपटांचं शूटिंग पण बाहेर देशात होतं. भारतातल्या कितीतरी चित्रपट जे आहेत त्यांचं शूटिंग बाहेर देशातच होतं. आता मराठी चित्रपटाचे शूटिंग पण बाहेर देशात व्हायला लागलेले आहेत. ओके, खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलनं, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशाने लोक जगभर हिंडत असतात. ज्याला कामं नसतात आणि ज्याला कामं असतात अशी लोक पण हिंडत असतात आजकाल. त्यामुळे पूर्वीपेक्षा आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले. पुढचा मुद्दा, अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. बघा, अभिलेखागारे आणि ग्रंथालये जे आहेत ते काय करतात? नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. का? बघा, ग्रंथालये प्राचीन ग्रंथाचे जतन करतात आणि संवर्धन करतात. जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन संग्रहालयात व अभिलेखागारात केले जाते. त्याचबरोबर ग्रंथाच्या जतनाबरोबर त्यांचे संशोधन करणे
ऐतिहासिक सत्ताचा शोध लावणे ही कामे सुद्धा ग्रंथालयातून केली जातात. इतिहासाची ही सर्व साधने हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते आणि या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते आणि म्हणूनच अभिलेखागारे आणि संग्रहालय नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात असं आपण लिहू शकतो. आणि यानंतर 18वा जो प्रश्न आहे शेवटचा आपला बघा. कोशांमुळे प्रत्येक भाषिक समाजात कोशांगमय निर्माण होण्याची गरज आहे. पहिली गोष्ट जे काही कोशा ज्ञान असतात त्याच्यात ते कोशामुळे ज्ञान जे आहे ते वाचकांपर्यंत पोहोचून त्यांची जिज्ञासावृत्ती वाढते. दुसरा मुद्दा जो आहे कोशांमधून ज्ञान, माहिती, संदर्भ सहज आणि सोप्या पद्धतीने मिळत असल्याने वाचकाला त्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते आणि कोश संशोधकांना व अभ्यासकांना त्यांच्या विषयांचे पूर्वज्ञान व माहिती देतात. त्यामुळे त्यात भर घालण्याचीही प्रेरणा कोश देतात आणि त्यामुळे कोशावाङ्मय हे राष्ट्राच्या सांस्कृतिक बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात. म्हणून समाजाचा बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक भाषिक समाजात कोशामय निर्माण होण्याची गरज असते. तर एकंदरीत मित्रांनो हे 18 महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या चर्चेमध्ये बघितलेत. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि जर तुम्हाला इतिहासाच्या नोट्स हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इतिहासाचे ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स डाउनलोड करू शकता. ओके, नोट्स डाउनलोड करा, त्या PDF डाउनलोड करा आणि त्या PDFचा जो अभ्यास आहे तो तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन करू शकता. ओके, मी आता थांबतो, तुम्ही थांबू नका, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन अभ्यास करा. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, हॅव अ नाईस डे.